मीन राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। मीन राशी, ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची दिशा पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात नवीन चिन्हे घेऊन आली आहेत। जुलैचा हा दुसरा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल। चला तर मग जाणून घेऊया मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। मीन राशी, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णय घेण्याची क्षमता शिखरावर असेल। एखादा महत्त्वाचा प्रसंग तुमच्या आयुष्यातला एक नवीन वळण देऊ शकतो। नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असेल। शहाणपणाने घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायदे देतील। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन आशा घेऊन येईल। कामात सकारात्मक बदल दिसून येतील। फ्रीलान्सिंग, सर्जनशीलता किंवा मानसशास्त्राशी संबंधित क्षेत्रात प्रगती शक्य आहे। जर तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात। नातेसंबंधांमध्ये बोलायचे झाले तर नात्यांमध्ये गोडवा राहील। तुमच्या मुलाच्या यशाने तुम्ही आनंदी व्हाल। वैवाहिक जीवन आनंददायी राहील। अविवाहितांसाठी लग्नाच्या चर्चा पुढे जाऊ शकतात। तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल। तुमच्या आंतरिक जगात बदलाची प्रक्रिया शांततेने सुरू राहील। तुमच्या स्वतःच्या राशीत बसलेला शनिदेव शिस्त आणि आत्मनिरीक्षणाला बळ देईल। गुरु आणि सूर्याची स्थिती संवादात ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता देऊ शकते। या आठवड्यात मीन राशीचे लोक त्यांच्या जुन्या अपूर्ण स्वप्नांशी पुन्हा संपर्क साधू शकतात आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या बाबींना योग्य दिशा देऊ शकतात। या आठवड्यातील राशी भविष्य मीन राशीला संतुलित आणि आत्मचिंतनशील दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित करते। या आठवड्यात तुम्हाला भावनिक खोली आणि व्यावहारिक ध्येयांमध्ये अडकल्यासारखे वाटू शकते, परंतु आठवड्याच्या अखेरीस तुम्ही मानसिक शांती आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्याच्या स्थितीत असाल। यामुळे तुम्ही पुन्हा नियंत्रण मिळवू शकाल आणि तुमच्या जीवनाची दिशा ठरवू शकाल। या आठवड्यात चंद्राचे वेगवेगळ्या राशींमध्ये होणारे संक्रमण तुमच्यासाठी भावनिक टप्पे म्हणून काम करेल, जे आत्मनिरीक्षण आणि संतुलन राखण्यात उपयुक्त ठरेल। या आठवड्यातील राशी भविष्य व्यावसायिक जीवनात मंद पण स्थिर प्रगतीकडे निर्देश करत आहे। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रदेव वृश्चिक राशीत असेल, त्यामुळे तुमची अंतर्ज्ञान तीक्ष्ण होऊ शकते। गुंतागुंतीचे निर्णय शहाणपणाने घेण्यासाठी त्याचा वापर करा। 9 जुलै रोजी चंद्रदेव धनु राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमची विचार करण्याची पद्धती आणखी धाडसी होऊ शकते। सादरीकरणासाठी किंवा कोणत्याही मोठ्या विस्तार योजनेसाठी हा काळ अनुकूल आहे। 11 जुलै रोजी मकर राशीतील चंद्राची स्थिती टीमवर्क आणि योजनांना बळकटी देईल, तर 13 जुलै रोजी संध्याकाळी चंद्रदेव कुंभ राशीच्या 12व्या घरातून भ्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला बॅक एंड कामात किंवा धोरणात्मक विचारात बरे वाटू शकते। तुमच्या स्वतःच्या राशीत स्थित शनिदेव तुम्हाला तुमची जबाबदारी आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतात। मीन राशी, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात मालव्य, गुरु आदित्य, वृश्चिक राशीत राहणारा चंद्र शुक्रासोबत नीचभंग राजयोग, शनी शुक्र राशीसोबत त्रिएकादश योग, सूर्य वरुण राशीसोबत अर्धकेंद्र आणि शुक्र यमासोबत नवपंचम राजयोगात तयार करत आहेत। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशील ऊर्जेने परिपूर्ण असेल। कला, लेखन किंवा माध्यमांशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल। व्यवसायात नवीन करार होऊ शकतात। कौटुंबिक जीवन आनंददायी असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल। आर्थिक स्थिती संतुलित राहील। आरोग्य चांगले राहील, परंतु अनियमित दिनचर्या टाळा। प्रेम संबंधांच्या बाबतीत भावनिक समाधान अनुभवण्यासाठी हे दिवस तुमच्यासाठी उत्तम आहेत। तुमच्या जोडीदाराशी खोलवर संपर्क साधण्यासाठी आणि तुमच्या भावना मोकळेपणाने शेअर करण्यासाठी वेळ काढा। हा दिवस तुम्हाला तुमचे नाते नवीन खोलीत नेण्याची संधी देतो। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही आध्यात्मिक किंवा कलात्मक स्वभावाच्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता। तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी उत्तम आहे। तुमच्या मनाचे एका आणि तुम्हाला जे वाटेल ते व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात गुरु ग्रहाचा उदय होईल आणि मीन राशीच्या जीवनात एक नवीन पहाट येईल। गुरुच्या उदयामुळे मीन राशीच्या जीवनात प्रेमजीवनात प्रेमाची भावना वाढेल। तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात नवीनता घेऊन पुढे जाल। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि तुम्हाला एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल। म्हणजेच एकूणच जुलैचा दुसरा आठवडा मीन राशीच्या जीवनात खूप आनंदी ठरेल। हा आठवडा प्रेम, सौंदर्य, भावनिक खोली आणि जवळीक आणेल। आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल। तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल
आणि तुम्ही काही खास निर्णय तुमच्या भविष्याला स्थिरता देतील। जे नवीन नात्यात आहे त्यांच्यासाठी हा आठवडा आध्यात्मिक संबंध वाढवण्याचा काळ आहे। आठवड्याच्या शेवटी तुम्ही दोघेही भविष्याकडे काही ठोस पावले उचलू शकता। एक सर्जनशील तारीख किंवा सहल तुमच्या प्रेमाला नवीन उंची देऊ शकते। या आठवड्यात तुमचे जीवन आनंदाने भरलेले असेल आणि प्रेमसंबंधांमध्ये प्रेमाची भावना वाढेल। एकंदरीत पाहता मीन राशी, या आठवड्यात व्यवसायात नक्षत्र तुम्हाला साथ देतील। शुभ सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यवसायावर बारकाईने लक्ष ठेवा आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवा। एकंदरीत पाहता जुलैचा हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील। या आठवड्यात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आनंद अनुभवता येईल। तुमचे आरोग्य देखील चांगले राहील आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अधिक उत्साही आणि कार्यक्षम असाल। तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल आणि त्यांच्यासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल।